क्रिप्टोकरन्सीज पॉलिसी अँड रेग्युलेशन याविषयी आमच्या पार्टीचे मत मांडते. क्रिप्टोकरन्सी ही एक डिजिटल करन्सी असून याला भौतिक स्वरूप नसते, मात्र याद्वारे व्यवहार घडू शकतात. क्रिप्टोकरन्सीज ही संगणकीय अल्गोरिदमच्या द्वारे बनवली जाते आणि यालाच मायनिंग असं म्हणतात. यामध्ये कुठल्याही दोन व्यक्तींमधील ट्रान्झॅक्शनची नोंद एकाच वेळी अनेक संगणकांमध्ये केली जाते. सो हॅकर्सना या शेकडो संगणकातील माहिती बदलणे सध्याच्या काळात तरी अशक्यच म्हणावे लागेल. आणि याच टेक्नॉलॉजीला ब्लॉकचेन असं म्हणतात. सो आमची पार्टी क्रिप्टोकरन्सीला लीगल टेंडरची मान्यता देऊ इच्छित नाही, मात्र आम्ही क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणुकांना लीगल करू पाहतो. सर्व गुंतवणूकदारांना यामध्ये पैसे गुंतवण्याचे स्वातंत्र्य राहील. माननीय सभापतींना मी विनंती करते की त्यांनी सत्ताधारी पक्षाने मांडलेल्या विषयाबद्दल मार्गदर्शन करावे. तुझं नाव कळेल मला? रिया, झील इंडिया पार्टीची तू प्राईम मिनिस्टर आहेस आणि सर्वप्रथम अभिनंदन तुझं. 25-2 असा प्रस्ताव जर पारित झालेला आहे तर तू किती कन्व्हिन्सिंग तुझा प्रस्ताव मांडलेला आहे याबद्दल माझी टिप्पणी खरोखरच गरजेची नाहीये. रिया, ह्या टाळ्या तुझ्यासाठी होत्या, माझ्यासाठी नव्हत्या. शेवटचा एक ऑब्झर्वेशन आहे की ही डिजिटल करन्सी आहे नक्की, पण यू हॅव टू बी व्हेरी कॉशियस वेन यू यूज द वर्ड डिजिटल करन्सी. भारताने सुद्धा डिजिटल रुपी इंट्रोड्यूस केलेला आहे आणि ती देखील डिजिटल करन्सीच ठरणार आहे. बट दॅट इज फियाट डिजिटल करन्सी ऑफ दिस कंट्री. Cryptocurrency is not a fiat currency, right? It is not backed by any sovereign guarantee. त्यामुळे डिजिटलचा हा शब्दाचा वापर करताना थोडंसं आपण केअरफुल राहूया. बाकी तुमच्या अख्ख्या प्रेझेंटेशनमध्ये आय जस्ट हॅव टू से ब्रिलियंट, आउटस्टँडिंग, टू गुड, नथिंग एल्स.